हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 6. अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. 10वा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 10. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ध्यान योग या अध्यायामध्ये समजवतायत. कशा रीतीने हा अष्टांग योगी आहे, त्याने कार्य करायचं आहे ते आता या 10व्या श्लोकापासून 32व्या श्लोकापर्यंत भगवंत वर्णन करून सांगत आहेत. योगी युंजीत सततम आत्मानं रहसि स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशी अपरिग्रह. भाषांतर. योगी व्यक्तीने नेहमी आपले शरीर, मन आणि आत्मा भगवंतांच्या ठाई युक्त केले पाहिजे. त्याने एकांत स्थळी एकटे राहावे आणि काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे. त्याने आकांक्षा आणि संग्रहाच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे. तर शब्द थोडेसे बघून घेऊया. योगी युंजीत सततम. तर इथे योगी व्यक्तीची चर्चा चालू आहे. तर त्यांनी काय केलं पाहिजे? युंजीत शब्दाचा अर्थ बघून सांगते. कृष्ण भावनेमध्ये एकाग्र झालं पाहिजे. कसं एकाग्र झालं पाहिजे? सततम. सतत कृष्ण भावनेमध्ये त्यांनी एकाग्र झालं पाहिजे. तर असा हा जो व्यक्ती आहे त्याच्याबद्दल म्हटलं आहे आत्मानम, म्हणजे स्वतः शरीर, मन, आत्म्याद्वारे. म्हणजे आपण भाषांतराची पहिली ओळ वाचली ना, योगी व्यक्तीने नेहमी आपलं शरीर, मन आणि आत्मा भगवंतांच्या ठाई युक्त केले पाहिजे. मग पुढचा शब्द आहे रहसी. रहसी म्हणजे एकांत स्थळी स्थितः, त्याने राहावं आणि एकाकी एकटं राहावं. एकांत स्थळी एकटं राहावं. आणि पुढे म्हटलं आहे यत चित्त आत्मा. तर मनामध्ये सतत सावध असणारा, म्हणजेच काय आहे? काळजीपूर्वक मनाला त्यांनी सतत संयमित केलं पाहिजे. कसा असायला पाहिजे? त्यांनी निराशी, म्हणजे इतर कोणत्याही गोष्टींद्वारे आकर्षित झाल्या विना. तर कोणती मला हे पाहिजे ते पाहिजे अशी कोणतीही त्याला आशा आता नाहीये. आकर्षित त्याने व्हायचं नाहीये. आणि शेवटचा शब्द आहे अपरिग्रह, म्हणजे स्वामित्व किंवा संग्रहाच्या भावनेपासून मुक्त असला पाहिजे. तर आपल्याला हे कळलेलं आहे की या व्यक्तीबद्दल, अष्टांग योगाबद्दल भगवंत आता 10व्या श्लोकापासून 32व्या श्लोकात पर्यंत, म्हणजे पुढचे 23 श्लोक आहे, त्यामध्ये ध्यान योगामध्ये म्हणजेच अष्टांग योगामध्ये व्यक्तीने कशा प्रकारे कार्य करायचं हे सगळं वर्णन आलेलं आहे. तर रहसी स्थित एकाकी. तर रहसी स्थित म्हणजे एकांत स्थळी त्यांनी राहिलं पाहिजे, एकटं राहिलं पाहिजे. आणि इथे जो शब्द आहे निराशी, जो आपण बघितला, म्हणजेच काय? कोणतीही भौतिक गोष्ट त्यांनी जाणलं पाहिजे की कोणतीही भौतिक गोष्ट मला शाश्वत कायमचं सुख देऊ शकत नाहीये. तर असं जाणलेला व्यक्ती आहे. मग त्याच्या मनातनं आशा निघून गेली आहे. कोणती आशा निघून गेली आहे? की कोणतीही भौतिक गोष्ट मला कायमचं सुख देऊ शकणार नाही. असा व्यक्ती कसा आहे? निराशी आहे. तर बरेचदा लोकांना काय वाटत असतं की आत्ता माझं ह्या क्षणी डोकं दुखतंय, पण जसं डोकं दुखायचं थांबेल मी काय होईल? सुखी होईन. म्हणजे डोकं दुखतंय तेव्हा मी दुःखात आहे, पण डोकं दुखणं थांबलं का मी सुखी होईन. पण डोकं दुखायचं थांबतं तर थोड्या काळाने काय आहे? नवीन व्याधी काहीतरी येते, दात दुखतो, कधी पाठ दुखते. तर जीवनभर असं काही ना काहीतरी दुःख मनुष्याला आपल्याच स्वतःच्याच पूर्व कर्मफळामुळे प्राप्त होत असतं, भोगावं लागत असतं. तर एकापाठोपाठ हे सगळं चालतच असतं. आणि म्हणून या व्यक्तीने कसं राहिलं पाहिजे? भगवंत म्हणतात निराशी, म्हणजे कोणतीही गोष्ट या भौतिक जगतातील मला सुख देईल यासाठी त्यांनी लालायित होऊ नये. तर
भाषांतर जर आपण पाहिलं तर तिथे म्हटलं काय आहे, मनाला संयमित केलं पाहिजे. इथे दिले बघा दुसऱ्या ओळीत, काळजीपूर्वक मनाला संयमित केलं पाहिजे. म्हणजेच त्यांनी जाणलं पाहिजे की मी हे शरीरही नाहीये आणि हे मी मनही नाहीये. बरेचदा लोकांना बघा कोणी मन दुखावलं तर त्यांना खूप वाईट वाटतं, पण अशा वेळी जाणून घ्यावं की मी हे मन पण नाहीये. वैष्णव आचार्य समजतात जेव्हा आपण स्वतःलाच मन मानत राहतो तर मग आपण मनाला संयमित कसं करू शकणार आहे. आणि इथे भगवंत काय म्हणतात, काळजीपूर्वक आणि सावध दोन गोष्टी सांगतात. काळजीपूर्वक मनाला संयमित केलं पाहिजे हे भाषांतरात दिलंय, पण जर तुम्ही इथे बघितलं आपल्या शब्दशः अर्थामध्ये तर यत चित्तात्मामध्ये दिलाय की मनामध्ये सतत सावध असणारा. तर हे दोन शब्द इथे का दिले आहेत, कारण मनाला जरी संयमित केलं तरीही व्यक्तीने असावध राहायचं नाही, कधीच असावध राहायचं नाही, नेहमी सावध राहायचं. असं अजिबात समजायचं नाहीये की मी एकदा आता माझ्या या मनाला संयमित केलंय मग आता मला जीवनभर चिंता नाही. तर हे जे मन आहे ते कसं आहे, कधीही भरकटू शकतं, कधी ते भरकटेल हे आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून यत चित्तात्मा म्हणजे मनामध्ये त्यांनी सतत सावध राहिलं पाहिजे, काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केलं पाहिजे. तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतायत की आता भगवान श्रीकृष्ण योग आणि योगाचे विविध अंग, अष्ट अंग यांचे वर्णन करतात. तर हा जो अष्टांग योग आहे, अष्ट अधिक अंग म्हणजे 8 प्रकारचे वेगवेगळे सगळं माहिती द्यायला सुरुवात केली आहे. तर भगवंत काय म्हणतायत, एका निष्काम कर्मयोग्याने आपले मन, आत्मानम जो शब्द आहे बघा पहिल्या ओळीतला, ते सदैव समाधीमध्ये स्थित ठेवले पाहिजे. म्हणजे इंद्रिय उपभोगाच्या विचारांमध्ये त्याने भरकटायला देऊ नये, मनाला कधीच त्याने भरकटू देऊ नये. तर असं करण्यासाठी त्याने कुठे जावं म्हटलं आहे, निर्जन स्थानी जायला हवं, रहसी बघा एकांत स्थळी. तर का बरं तिथे जावं, कारण तिथे शब्द नसतील, म्हणजेच काय आहे एकाकी, एकटा, म्हणजे तिथे गजबजाटापासून तो दूर असेल, तिथे हे जे सगळे इंद्रिय आहेत त्यांचे विषय उपलब्ध नसतील, जसं कानाला शब्द ऐकायला मिळतात वगैरे अशा काही नसेल, गजबजाट नसेल, एकदम शांत असेल, अशा ठिकाणी निर्जन स्थळी त्याने राहावं असं भगवंत सांगतायत. तर वैष्णवाचार्य समजवतात की मन नेहमी त्या ठिकाणी जातं जिथे ते मन आधी गेलेलं असतं. तर जर हा मनुष्य एकांतात जातो आहे, एकांत स्थळी, आणि तिथे अशा विशेष आकर्षून घेणारी कोणतीच गोष्ट नाहीये, मग तिथे असे कोणतेच इंद्रिय विषय उपलब्ध नाहीयेत, मग ते जी इंद्रिय आहेत ती ते इंद्रिय विषयांचं चिंतन करत बसणार नाहीत. आणि मग तो काय करेल, जे निर्धन स्थळी आहे तो आपल्या योगी आहे तो आपल्या मनाला स्थिर आणि संयमित करण्यासाठी त्याला मदत मिळेल. आणि असा जो व्यक्ती आहे तो मनाला भगवंतांमध्ये जोडतो. इथे जसं दिलंय बघा, शरीर, मन आणि आत्मा भगवंतांच्या ठाई युक्त केले पाहिजे, योगी युंजित, कृष्ण भावनेमध्ये एकाग्र झाले पाहिजे. आणि हळूहळू काय तो यामुळे म्हणजे मन स्थिर झालं आहे आणि भगवंतांवर केंद्रित केलं आहे, भगवंतांशी युक्त जोडलं आहे, तर मग इंद्रिय भोगांचे जे विचार आहेत त्यामुळे त्याने मनाला भरकटू तो देत नाही, म्हणजे त्याने मन भगवंतांवर केंद्रित केलं आहे. तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण समजवत आहेत की रहसी स्थित एकाकी. तर ह्याचा अर्थ असा आहे की तो जिथे जातोय, योगी व्यक्ती आपली अष्टांग योगाची साधना करायला बसतो आहे, तर तिथे काय आहे, दुसरा कुणी व्यक्ती असू नये, यासाठी इथे एकाकी असं सांगितलं आहे, एकटा असायला पाहिजे. का बरं दुसरं कोणी असू नये, कारण 2 व्यक्ती आहेत तर मग लगेच बोलणं सुरू होईल. आणि त्यांनी काय केलं पाहिजे मग, यत चित्तात्मा म्हणजेच
योगाच्या प्रतिकूल गोष्टी ज्या आहेत, चित्त आणि देह यांच्या व्यापारापासून वर्जित झालं पाहिजे. म्हणजेच व्यक्तीने हा अष्टांग योगी जेव्हा एकांत स्थळी जातो आहे तेव्हा त्यांनी या शरीरासाठी मला काहीतरी हवं आहे, व्यापार म्हणजे देवाणघेवाण, मी शरीराने काहीतरी करेन मग मला काहीतरी प्राप्त होईल, तर असं सगळ्यापासून त्यांनी स्वतःला वर्जित केलं पाहिजे. यत् चित्तात्मा याचा अर्थ श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात. तर अष्टांग योगाच्या विरुद्ध अशा कार्यांमध्ये त्याने शरीराला आणि मनाला गुंतवू नये. तर योग्याने ठरवलंय की मला अष्टांग योग करत राहायचं आहे, तर मग त्याच्या विरुद्ध कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांनी आपलं मनही गुंतवायचं नाही आणि शरीरही गुंतवायचं नाही. तर असा हा व्यक्ती आहे तो कसा आहे, निराशी आहे. म्हणजेच काय आहे, इंद्रिय उपभोगाची इच्छा नाहीये. मग तो जर जिथे राहतोय, आता कुठे एकांत स्थळी राहतोय, तर ते स्थान सोडून दुसऱ्या ठिकाणी जायची तो इच्छा करत नाही. कारण त्याला काहीतरी प्राप्त करायचं असेल तरच मनुष्य आपलं स्थान बदलतो. पण हा व्यक्ती आहे तो कसा आहे, त्याला कोणाकडूनच कुठच्याही इंद्रिय उपभोगाची इच्छा नाहीये. मग तो नवीन ठिकाणी जायची इच्छा करत नाही, निराशी आहे. आणि अपरिग्रह बद्दल श्रील बलदेव विद्याभूषण समजवत आहेत की तो योगी व्यर्थ गोष्टी गोळा करण्याची इच्छा करत नाही. म्हणजे इथे दिलाय ना की संग्रहाच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असलं पाहिजे. प्रभुपाद सांगतात, श्रीकृष्णांचा साक्षात्कार ब्रह्म, परमात्मा आणि पुरुषोत्तम श्री भगवान या 3 विविध रूपांमध्ये होतो. तर भगवंतांचा साक्षात्कार विविध व्यक्ती करतात. ज्ञानयोगी पण करतात, ध्यानयोगी पण करतात आणि भक्त पण करतात. तर जो ज्ञानयोगी आहे, इथे दिलाय ना ब्रह्म, तर ब्रह्मला ब्रह्मन पण म्हटलं जातं. तर ब्रह्मन म्हणजे काय आहे, निर्विशेष ब्रह्मज्योती. तर जो ज्ञानयोगी आहे तो काय करतो, निर्विशेष ब्रह्मज्योतीवर, ब्रह्मनवर आपलं ध्यान केंद्रित करतो. ब्रह्मज्योती म्हणजे काय, भगवान श्रीकृष्ण आध्यात्मिक जगतात गोलोक वृंदावनमध्ये निवास करत आहेत, तिथे सतत लीला करत असतात आणि भगवंतांच्या शरीरातनं दिव्य तेज प्रकाश सतत बाहेर पडत असतो. तर त्या तेजाला म्हटलं जातं ब्रह्मज्योती. तर असे हे जे ज्ञानयोगी आहेत ते ब्रह्मनवर म्हणजेच निर्विशेष ब्रह्मज्योतीवर ध्यान करतात. पुढचे जे ध्यान योगी आहेत, आता आपण जी ध्यान योग 6वा अध्याय चर्चा करत आहोत, जे कोण आहेत अष्टांग योगी आहेत, ते काय करतात, हृदयात असलेला जो परमात्मा आहे त्याच्यावर ध्यान करतात. तर परमात्मा हे कोण आहेत, भगवान श्रीकृष्णांचा पुरुष अवतार आहे, भगवान श्रीकृष्णांचं विस्तार रूप एक आहे. तर परमात्म्यांचं नाव काय आहे, शिरोदकशाही विष्णू. आणि भगवान श्रीकृष्णांचे जे भक्त आहेत ते काय करतात, पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांची भक्तिमय सेवा करतात. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांचा साक्षात्कार 3 विविध रूपांमध्ये होतो. ज्ञानयोगी भगवंतांना ब्रह्मन म्हणजे परमसत्य, भगवंतांना काय म्हटलं जातं, परमसत्य. तर परमसत्याला ते ब्रह्मन म्हणून स्वीकारतात, म्हणजेच ब्रह्मन हेच परमसत्य आहे म्हणतात. जो ध्यान योगी आहे तो परमसत्य म्हणून परमात्म्यावर लक्ष केंद्रित करतो. पण भक्त जाणतायत की भगवंत कसे आहेत, सच्चित आनंद विग्रह रूप असं भगवंतांचं आहे आणि ते आध्यात्मिक जगतात राहत आहेत. आणि असे हे भगवंत आहेत, त्यांच्या शरीराचं दिव्य तेज म्हणजे ही ब्रह्मज्योती आहे आणि भगवंतांचंच एक विस्तारित रूप म्हणजे परमात्मा आहे. हे परमात्मा या भौतिक जगतात जे जीव आहेत, जे जीव शरीर धारण करत आहेत, तर त्या शरीरातील हृदयात भगवंत परमात्मा रूपात राहतात. हे सगळं भक्ताला ज्ञान आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या पहिल्या ओळीत जाणून घेतलंय की श्रीकृष्णांचा साक्षात्कार 3 विविध रूपांमध्ये होतो. पुढे वाचूया आपण.
थोडक्यात कृष्ण भावना म्हणजे दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये युक्त होणे होय. तर आता कृष्ण भावना, जसं आपण शब्द दुसरा बघितला पहिल्या ओळीतला युंजीत, कृष्ण भावनेत एकाग्र झाले पाहिजे. युज म्हणजे काय, जोडलं गेलं पाहिजे भगवंतांशी. प्रत्येक कार्य करताना भगवंतांना केंद्रबिंदूत ठेवूनच कार्य केलं पाहिजे. भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी कार्य केलं पाहिजे. तर पुढे प्रभुपाद समजवतात, परंतु जे निर्विशेष ब्रह्म किंवा अंतर्यामी परमात्मा रूपावर आसक्त झाले आहेत ते सुद्धा अंशतः कृष्ण भावना भावितच असतात. तर जे निर्विशेष ब्रह्मावर आसक्त आहेत, म्हणजेच काय, निर्विशेष ब्रह्मज्योतीवर कोण आसक्त आहेत? ज्ञानयोगी, आपण आताच जाणलं. आणि अंतर्यामी परमात्मा रूपावर आसक्त कोण आहेत? हे अष्टांग योगी किंवा त्याला ध्यान योगी पण म्हटलं जातं. तर ते सुद्धा काय आहे? अंशतः, अगदी थोडेसे ते काय आहेत? कृष्ण भावना भावित आहेत. का बरं त्यांनाही कृष्ण भावना भावित म्हटलंय? कारण निर्विशेष ब्रह्म म्हणजे श्रीकृष्णांचेच आध्यात्मिक किरण आहेत. तर ते ज्ञानयोगी लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत. ते काय, निर्विशेष ब्रह्मावर चिंतन करता आहेत. म्हणजेच ते कशावर चिंतन करता आहेत? भगवान श्रीकृष्णांचे जे शरीरातनं बाहेर निघणारा जो आध्यात्मिक किरण आहेत, प्रकाश आहे, त्याचंच ते चिंतन करतात. आणि म्हणून म्हटलंय की ते अंशतः कृष्ण भावना भावित आहेत. आणि परमात्मा ह्याच्यावर कोण ध्यान केंद्रित करताय? ध्यानयोगी, अष्टांग योगी. तर परमात्मा हे सुद्धा काय आहे? भगवान श्रीकृष्णांचं सर्वव्यापी आंशिक विस्तार रूप आहे. आपण आताच जाणलं की भगवंत परमात्मा रूपात प्रत्येक जीवाने धारण केलेल्या शरीराच्या हृदयात राहतात. आणि त्याचबरोबर अख्खी जगी सृष्टी आहे, त्यातल्या प्रत्येक अणूमध्येही भगवंत परमात्मा रूपात राहतात. म्हणून भगवंतांना परमात्मा रूपात काय म्हटलं जातं? सर्वव्यापी. असं भगवान श्रीकृष्णांचं परमात्मा हे सर्वव्यापी आंशिक विस्तार रूप आहे. आता पुढे वाचूया. याप्रमाणे निर्विशेषवादी आणि ध्यानयोगी हे सुद्धा अप्रत्यक्षपणे कृष्ण भावना भावित असतात. तर निर्विशेषवादी म्हणजेच कोण आहे? ज्ञानी आहे, जो निर्विशेष ब्रह्मज्योतीवर ध्यान केंद्रित करतो, चिंतन करतो तो. तर तोही अंशतः काय आहे म्हटलं आहे वरती की ते कृष्ण भावना भावित आहेत. आणि ध्यानयोगी जो परमात्मा रूप भगवंतांचं विस्तारित रूप आहे त्याच्यावर तो ध्यान करतो आहे. तर ते काय? अप्रत्यक्षरित्या कृष्ण भावना भावित आहेत. तर इथे अप्रत्यक्षरित्या का म्हटलंय? कारण ते दोघेही जे आहेत, निर्विशेषवादी म्हणजे ज्ञानी आणि ध्यानयोगी म्हणजे अष्टांग योगी आहे, ते भगवान श्रीकृष्णांची प्रत्यक्ष सेवा करत नाहीयेत. म्हणून म्हटलंय ते अप्रत्यक्षपणे कृष्ण भावना भावित असतात. तात्पर्य बरंच मोठं आहे, तर आपण उद्याच्या भागात उरलेलं तात्पर्य वाचूया. श्रीमद् भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.